नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो मी. आता चालू आम्ही सांगा राहिलो बैलपाडा जिम कार्बेट जंगल. जिम कॉर्बेट जंगलला आम्ही जंगल सफारी करायला चाललोय. आणि आपल्यासोबत बघा अजून 3 जण जॉईन झाले, ॲड झालेले आहेत. फक्त यांच्याकडं मोठी गाडी आहे आणि आम्ही आपल्या टू व्हीलरवरती आहे. आता हा सेपरेट ब्लॉग फक्त जिम कॉर्बेटचा असणार आहे. मला प्राणी दिसतात का नाही बघतो काय बघा. तसं डोंगरावर आपल्याला जायचं आहे उद्या. डोंगरावरती मस्तपैकी गार्डन आहे. आई आई धरले ना डोक मी. हा ना बॅग आणली बरं. आता जेवायचं नियोजन करतो आम्ही. त्यांनी सगळ्यांनी डबे आणले, ते डबे खायचे. परत एकदा घरचं जेवण भेटलं आपल्याला. जिम कॉर्बेटच्या गेटच्या बाजूला तिकडे आपला माणूस गेलाय. तोपर्यंत आपण इथं जेवायला बसले. हा ब्राउनी खायची. तर इथलं परत एकदा आपण घरची चपाती चटणी खातोय. आजचा दिवस जवळ होता लय. आम्ही दुपारी 12 पर्यंत आहे ना 300 किलोमीटर चालवतो गाडी आहे का ना भाऊ. आज 150 चालवली फक्त. तो वैताग आलाय. काय म्हणला का रे का जेवण झाल्यावरती भजी आलेले आहेत आपल्या. भाऊ कुठलं सांगा. हा फ्राय केलेली भजी आलेली आता. अंडा फ्राय पूर्ण फ्राय करून दिले. अंडा फ्राय, कोळंबी फ्राय. त्यात काय होय, त्यात काय भाऊ, त्यात काय त्या प्लेट मध्ये सुरमई नाही, बांगडा. जिम कॉर्बेटच्या जंगल मध्ये मासे पण भेटतात. रॉयल बंगाल टाइगर, लेपर्ड, जैकॉल, बर्ड्स, रेप्टाइल, एलिफेंट, जिम कार्बेट ही बोलते हैं. दिखने का तो फुल है. कौन सा एनिमल कहाँ पर दिखेगा ये हमको पता नहीं है. आमचं नशीबवरती आहे. आता आमचं नशीब किती भारी. त्याच्यावर कुठला प्राणी दिसते हे बघताय आहे का नाही. म्हणजे 6 वाघ गाडीत बसलेले. 6 वाघ गाडीत बसलेले म्हणजे एकमेकांना बघायचं वाघ दिसतो नाही की. पिक्चर मूवी देखिए कि मुल्सी पैटर्न. सलमान खान को मुल्सी पैटर्न नहीं देखा. 10 फुट 12 इंच का सबसे बड़ा टाइगर. द बैचलर ऑफ पॉलगढ़, उसके नाम से जानते थे. क्या नाम है? द बैचलर ऑफ पॉलगढ़. गलत. कसं आहे मागच्या शिसा. जिम कॉर्बेटला हा झोपलाय हे वाघाला. हे बघा गोरपड बघा पळाली. काय 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 म्हणलं तू. राहुल जरा पाहिली आम्ही. गोरपड गावरान भाषेमध्ये जंगली गोरपड. वाघ घरी पण ती होती, तिचीच बहीण इकडे आलेली पळून. तिला शोधायला आलतो आम्ही. याला शोधा आलतो, ती सापडली. आता तिच्या बहिणीला सांगता येईल तुझी बहीण सुखरूप आहे म्हणून. राव झोपतोय. वारुळ बघा केवढी मोठी. प्राण्यांना पण कुत्र्या माकडांची भांडणं बघायला भेटली. क्या बोला भाई तू फिर से पीछे वाले आदमी को उनकी आवाज नहीं आती. ऐसा है क्या. गाइड है. हाँ गाइड की आवाज पीछे नहीं आ रही इसलिए तुमको आगे बैठने गए. मैं इधर बैठता हाँ फिर उसकी आवाज हमको आएगी ना. हाँ तेरा ही सच है. मेरी डरकड़ी भी तुमको पता है. ये हमारा शहर भी बहुत अच्छा डरकड़ी पड़ता है. ये तुमको तो पता चला ही है. हमको पता चला है. अरे हमको वारी से पता है तुम कितना बड़ा डरकड़ी पड़ता है. आज तुमको अच्छा दिखाता हो. जंगल में है तुमको अच्छी दिखाता. सप्लाय नाही तुमको कितनी बार टाइगर दिखा है. हमारा काम यही है. दिखा है क्या. एक या 2 सफारी मारने के बाद दिख जाता है हमको. मोबाइल में दिखा ना. मूवमेंट के ऊपर बात है. क्या मोबाइल में है क्या. टाइगर है क्या मोबाइल में. वीडियो फोटो तो है, उसकी वीडियो बनी हुई है. वीडियो दे दो हमको. दिखा देंगे. लोगों को वही डाल देंगे. टाइगर दिख गया. ऐसा ना करो, यहाँ पर देखिए
कल भी बारिश हुआ है, आज भी हल्का बारिश हुआ है, परसों भी बारिश हुआ है, तो इसलिए थोड़ा मूवमेंट जरा थोड़ा कम हो गया। इसलिए टाइगर घर के टाइगर को ठंडी लगी। तो ये ऐसे लोगों के साथ टाइगर होता है ना, टाइगर इनको खाता है। देखो तो हमारे घर ना हमारा जो है परमिट बैठा हुआ है, हम जिप्सी से उतर नहीं सकते। अच्छा ऐसा है क्या? अभी फॉरेस्ट वाले आ गए तो इनको हाँ ये सीसीटीवी इधर इनको हाँ इनको बोल ये देखो। के अंदर करवाते हैं, वो कर देंगे। गाड़ी में बैठा- लगाएगा पुलिस को फोन हम लोग बोलेंगे पुलिस को, इनको अंदर करते ही जंगल में परेशान कर रहे हैं नहीं, एनिमल को। फॉरेस्ट वाले इनको कहेंगे, बैठो और जाओ यहाँ से, फॉरेस्ट वाले आता है। क्या शेर टाइगर ने मारा का? भाई गेट खुला था ना, हाँ अभी पिछले साल खुला था, तो अब वो टाइगर थोड़ा सा डिस्टर्ब हुआ तो वो गांव की तरफ घुस गया, हाँ। तो टाइगर ने 2 लेडीज मार दी। अरे संतोष भाऊ पण झोपले दादा। आदमी मार दिया तो अगर कोई टाइगर है तुम्हाला झोपाले का? आम्ही आशेवरती शेवटपर्यंत वाट दिसणार। या तिघांनी आशा सोडलेली आहे आणि तो बसल्या बसल्या सोडली। आपको कुछ लेना तो ले सकते हैं, इससे आगे दुकान आलोय नहीं है। टेढा घेतला आमची गँग झोपली। सुम मध्ये गेलाय। आता मी तुम्हाला थोड्या वेळाने- बंडारबानी वाघ काय दिसला नाही, पण एक कुत्र दिसलंय। कोल्ह्यापेक्षा कमी नाही। भाऊ काय प्रतिक्रिया तुमची? झोपायचं रूम मध्ये जाऊन मस्त झोपलं, लांगी लागला असतं। नाही पण ते काय होते, परत इकडे येणार आहे का आपण? आणि वाघ दिसला नाही तर ते आपलं नशीब। वाघ दिसला जिम कार्पेट पाण्यासाठी आपण परत येणार आहे का? ती सफारी करायची चालू, माहिती असतं आपल्याला 90% की आपल्या नशिबात असेल आणि वाघाच्या नशिबात आपण असेल तर एकामेकांना दिसत नको वाघाच्या नशिबात आपल्याला जायचं। हा पुष्पा 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 चालू इथं। राहुल दादा तुम्ही सांगा तुमचं मनोगत जरा सांगा काय व्यक्त व्हा, जर तुम्ही व्यक्त व्हा। जिम कार्बेट जंगलामध्ये आलेला असताना आम्हाला काय भेटलं नाही पाहिलं, पण जंगल खूप सुंदर आहे। आता आम्ही भंडारपाणी या ठिकाणी आलेलो आहे। भंडारपाणीच्या गेटच्या बाहेरच आहे आम्ही। भंडारपाणी गेटच्या बाहेर आहे। आमचा एक वाघ झोपलेला आहे। बघा अरे कसलाच आपला भरपूर त्याचबरोबर जंगल खूप सुंदर आहे। इकडे एका वाघाने सायलेंडर कडे दिली। चली वाघा उठ क्या था, वाघ काय उठायचं नावच घे ना यहाँ पर कुछ जाता मिलता नहीं है। भाऊ। आता आता घरी जंगल सफारी चालू आहे। 25 किलोमीटर जंगलातून जायचंय कच्च्या रस्त्याने, आताच कंबारडे गेले। झोपत राहू झोपा। कॅमेरा लावू शकता घोरपड गेली तिकडं ती बहीण। बघा आहे दिसतंय नाम काय इसका? हे बघा हे इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर आहे। हा खूप रेअर बर्ड आहे म्हणतात। यांची इच्छा बघा, परत सांगा परत इच्छा काय हो? दोन्ही टायर आणि काहीच नाही, रात्रभर इथेच बसा असं, खायला काय नाही मिळावं। नाही हे नाही वेगळं. आणि भाऊ तुमची काय इच्छा होती वरनं काय? इतका पाऊस पडावा ना असा रपा रपा। पर या प्लॅस्टिकच्या कवर मधनं आतमध्ये पाणी काय? बघा गाडी प्रॉपर फिरतीये। मस्त ऑफ रोड चालू आहे। फिरती चालली। तुम्हाला तो 2004 मधला कालो पिक्चर आठवतो का अजय देवगणचा? बघा त्याची शूटिंग इथं झाली बघा इथंच। आणि त्याच्यानंतर इथं जिम कॉर्बेट मध्ये शूटिंग बंद केल्या। तोच पहिला आणि शेवटचा पिक्चर, आणि नंतर इथं तो डॉक्युमेंटरी होता। हे बघा मग असंच पक्षी तो कुठे गेलो, कुठे गेला आत गेला। आता आपण जिम कॉर्बेटच्या घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे, आतमध्ये आलोय प्रॉपर। अरे नाही प्राणी मात्र अजून काही दिसला नाहीये, तो पक्षी तेवढा दिसला बस। पण जंगल एवढं सुंदर आहे,
मध्ये हवा वगैरे एकदम असं श्वास घ्यायला पण असं जाणवतंय की मोकळा श्वास एकदम असं ऑक्सिजन धूळ नाही काय नाही धुळीचा एक कण पण नाही. भाऊ एकदम असं भाऊ स्वतःला असं जिम कॉर्बेट समजून ते फील करतो. पाऊस पडलेला असल्यामुळे कुठलाही प्राणी पाण्यासाठी बाहेर येणार बाहेर येणार. या गोष्टीची खंत वाटते. तर हा आमचा गाईड आहे. भाई हाय कर दो सबको. हेलो गाइस, तुम्हाला नाम काय? नीरज कुमार आजिया. नीरज कुमार. हाँ जी. नीरज कुमारने आम्हाला मस्तपैकी माहिती दिली सगळं. फार झाडाच्या पानासकट झाडाच्या खोडापासून सगळं दिले. प्राणी नाही भेटले तर काय आलं, माहिती तरी भेटली. छोट आयुष्य छोट बघा सांबर फूड ना हो का. सांबर बघा गेलं. आगे चलो हमारे नसीब पे सांबर आहे सांबर वडा सगळं भेटणार आपल्याला. दोन जोडी आहे काय. कुठे मागो. हा हो तीन सांबर. चलो बाकी के लोगों को भी सांबर देखने दो, नहीं तो हमारे नाम से ये गालियाँ देंगे. वागा उठा. ये हमारा शेर है. कैसा है. हम चलता आपका शेर सो रहे थे. नहीं यार, चलता फिरता शेर आहे हमारा. सो रहा है शेर बस. ते का मंदिरात चाललो. ते पांढरं काय होतं. पक्षी होता पक्षी. पक्षी होता होय. हा आणि मी जमिनीवर बघत होतो. बघा मंदिर ह्या लोकेशनला आहे. काय क्वालिटी मंदिर आहे. वाल्मीकि जी का आश्रम भी है यहाँ पे. इथं सीतामातेचं मंदिर आहे. इथं लवकुश जन्म झाला. मूर्ति बनी हुई नीचे यहाँ पे. किसकी. लवकुश की. लवकुश की. अगर आप नीचे जाओगे वहाँ पे तो आपको मूर्ति देखने को मिलेगी. तो जाएंगे का नीचे. तर ही सीता माता आणि लवकुशची मूर्ती आहे. जय सीतामैया. जय सीतामाया. आणि इकडं महादेव आणि हा मंदिराचा परिसर हेच आहे. हा हेच मंदिर आहे. इथं सीता माता आणि लवकुशची मूर्ती आहे. हा बोलिए. ये प्राचीन मंदिर है सीता मैया लवकुश. यहाँ पर सीता मैया ने लवकुश को जन्म दिया था. सिद्धेश्वर महादेव की पूजा की थी. नीचे रामधाराएं जो निरंतर 24 घंटे बहती रहती हैं. गर्मियों में ठंडा पानी आता है और जाड़ों में गुनगुना धुआं निकलता है, गर्म पानी आता है. अच्छा हाँ. वो धारा. हाँ, और इस पानी को पीने से डाइजेशन सिस्टम भूख बढ़ती है. इसको पीजिए तो आपकी भूख बढ़ जाएगी. अच्छा ऐसा आहे का. ठीक आहे ठीक आहे. आणि याला 3 रामधारा आहेत. 1 2 3 या 3 रामधारा. आपण पण पाणी पिऊ. हा पाणी खरंच गार आहे. दगडातल्या पाण्याची चवच वेगळी असते काही म्हणा. हमारे इधर ऐसी मूंगफली होती है. त्यांना आपण भाजलेल्या शेंगा खायला दिल्यात. खाइए कैसे हमको बताइए टेस्ट. हाँ आपने पहले कभी नहीं खाई ना ऐसी. ऐसे नहीं खाई, मुझे खाई है फिर उनको जैसे आपने खाई है आपसे. ये फ्राइड है. फ्राइड इसको भाजते हम. बसते भाज के ऐसी मूंगफली बनती है हमारे इधर. भाजते तंदूर करते उसका. तो हाँ तंदूर करते पकाते. पकाते उकडलेली असं पकडलेली. इथं माझं तर इंग्लिश वांदे जावा एवढं त्यामुळे माझा काही विषय नाही. काय थोडं पिचे लो मोरे लो पीछे जरा. और थोड़ा लो बस अल्लाह बहुत नाही ना. त्याला उडवायचं गाव आहे त्याला. आता आपला दुसरा माणूस पण झोपलेला आहे आणि एक वाघ माग आलाय. काय म्हणत तू. ते मला झोप नाही येत. ते चिटाव बसतं की तसं करायला लागतं. मी असं आहे. शास्त्र आहे शास्त्र. शास्त्रांच्या विरोधात जाऊ नये. सीटावर बसलं की झोपून जायचं डायरेक्ट. शास्त्राच्या का सासऱ्याच्या ते मला माहित नाही आता. हरिद्वार पासून चालू होतं नेपाळ पर्यंत. नेपाळ बॉर्डर पर्यंत. उसका सिर्फ 12% लिया गया है ये टूरिज्म का.
आणि त्याचं फक्त 12% इथं वापरतात. हाँ जी, और उसमें जो है फिर कुछ बफर जो है जो गांव के एरिया है हा और कुछ जो है कोर जो है ना जहाँ पे कोई सफारी नहीं होती. गो बाबो बघा कसा दिसतोय डोंगर. ये पहाड़ी सब ना शिवालिक रेंज है, हा इसके बैक साइड नैनीताल है. याच्या पलीकडे जायचं आपल्याला. जिम कॉर्बेटचं जंगल मधलं आपण आता थोडं वेळ बाहेर जाऊ. राहुल भाऊ पण झोपले. मोठा बाळूनी गाडी आडवी मारली देवा का हे नदीचं पात्र बघा केवढं मोठं आहे. जरा बघा एक मानसून नहीं पड़े साफ करी. मानसून टाइम में क्या होता है कि ये ऊपर तक भरी जाती है, तो इसी वजह से इसको 4 महीने के लिए बंद कर देते हैं. अच्छा अभी इसमें क्या है कि हल्का स्प्रिंग वाटर निकलता है जमीन के नीचे से, एकदम साफ पानी होता है. आगे जो गांव के लोग होते हैं ना हाँ. वो ये पानी यूज करते हैं, लोकल गांव वाले. अच्छा एकदम साफ पानी होता है, फ्रेश पानी. छोटी छोटी आपको इसमें मच्छी मिलेगी देखने को. जैसे पूरे मानसून नहीं भरते, यहाँ तक पत्थर दिख रहे हैं इसमें बीच में, बरोबर बरोबर. पूरी भर जाती है. जरा बघा ही ताप करेल भाऊनी माहिती सांगितल्याप्रमाणे ऐकून काय आता. आणि नैनीताल की पहाड़ी है. नैनीतालचं डोंगर बघा काय दिसतात. हा कट असेल डोंगराला. उद्यापासून उद्यापासून फक्त म्हणजे कधी जायचं आपण खाली. आता बघा संपत पण नाही. वरती असं कुठं चालू होतं कुठं संपणार याचा नाही आधी अंत नाही त्याला. बोला काय प्रॉब्लेम आहे. टाकले सपोर्ट साठी. मग समजा जर वेळ असेल ना तुम्हाला तर साहिल आहे दुकानावर, काय अडचण नाही, तुम्ही दाखवून घ्या फक्त. जास्त जर अडचण वगैरे असेल तर तुम्हाला करून देईल, काय अडचण नाही. असं पाहिजे ना असं. गाडी चालू आहे, गाडी आधी निवांत झोपली. ओके हा बरं ठीक आहे, काय हरकत नाही. ते काय हे बघा हा जो एरिया आहे ना अख्खा टायगर हंटिंग प्लेस आहे. इथं वाघ शिकार करतो. प्राणी वगैरे आले की पाणी वगैरे प्यायला की मग कार्यक्रम फिट. इथं नदी आहे आणि वातावरण बघा कसं क्वालिटी झाले. इकडे ही गोल्डन लाईट तासली भारी दिसते ना. आणि आमच्याकडे पण चालते भेटले 6 वाघ आहेत. 1 2 3 4 एक पुढं आहे, एक मी आणि 2 चित्ते पण आहेत. रिव्हर क्रॉसिंग पैसे घालवते याच्या टी शर्टवर काय लिहिलंय हलवले रे गाडी. अरे 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 हा हा 1 सेकंड. मेक मनी थांबलं ते दिसणार ना. फ्रेंड्स. भाऊच्या टी शर्ट लिहिलंय मेक मनी नॉट फ्रेंड्स. आणि इथं वेगळं चालू आहे. आमचं स्पेंड मनी ऑन फ्रेंड्स चालू आहे. तर हे होतं जिम कॉर्बेटचं जंगल, त्यामध्ये आम्हाला वाघ दिसला नाही. त्यामुळं आता बघा वाघ नंबर 1, वाघ नंबर 2, वाघ नंबर 3, वाघ नंबर 4, वाघ नंबर 5, वाघ नंबर 6, चित्ता नंबर 1, चित्ता नंबर 2, अशी आमची जंगल सफारीची टीम आता बाहेर चालली. चित्ता नंबर 2 लेस तापलाय. तसं जंगलात गाडी बाहेर काढली, जशी गाडी असून नुसताच पळवते. चित्ता नंबर 2 आपलं लेस तापलाय. आपकी थोड़ी सी समझ में नहीं आ रही. हाँ गाइड को ना आपकी थोड़ी भाषा ना समझ में नहीं आ रही. गाइड अरे हमको हिंदी बहुत डेंजर है. हमारी हिंदी हाँ जी हाँ जी. अगर गाइड को हमारे ना वो आपकी समझ में नहीं आती तभी मैं बोल रहा था. हाँ मैंने उससे पूछा, कह रहा है मेरी समझ में नहीं आ रहा. मैंने जब बोला मेरा हिंदी तो आपने सुना तो आप हिंदी भूल जाएंगे, ऐसा हिंदी है मेरा. तर आता ना आपण लिचीच्या झाडांची बाग बघायला आले. अगो बाया 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 बघा केवढे इथे किती रे. अयो इकडे बघा सगळं भरलंय लिचीनी. हे बघा अयो इथं बघ कसली लिचीची बाग आहे. तर या कितने झाडे होंगे, कितने पेड़ आहे. बाग आहे आणि यांनी आता औषध लावलेलं आहे कारण ऊन लय होतं ना त्यामुळं. हे बघा लिची हे काय फुटे खा सकते का. फुटे हुए खा सकते का. अरे औषध मारले त्यांनी त्याच्यावरती, विषारी औषध मारले त्यांनी. नको बाबा क्या हुआ. आज दवा डालिए दवा. अच्छा डायरेक्ट महादेव के पास जाएंगे हम. चलो कोई ना. आज लिची खाण्याचा योग नाहीये पण लिची बघण्याचा योग आहे. तर चला अशा प्रकारे 8:30 वाजलेत आणि आमचा आजचा दिवस संपलेला आहे. तुम्ही बघू शकता सगळी गँग इथं स्विमिंग पूल मध्ये आहे बघा. विलाला स्विमिंग पूल भेटलाय आणि
सुरमार बघा संतोष चला, मस्तपैकी सगळे पोहत आहेत आणि आता मी आपला माझा ब्लॉग एडिट करतो आणि टाकतो. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या राईडमध्ये. आम्ही नैनितालला जाणार आहे. चला बाय बाय.